जीवनाशी निगडीत अनमोल विचार. ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा. जो मनावर ताबा ठेवू शकत नाही त्याच्यासाठी त्याचं मन शत्रूसारखं काम करतं. आपल्या गरजेचं काम पूर्ण करा, कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतात. बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिले पाहिजे. आयुष्याचा आनंद न गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये. आयुष्याचा आनंद फक्त आज आहे, काय जगतो यामध्ये आहे. चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टी लक्षात ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा. कधीही कुणाला गमावण्याची भीती बाळगू नका. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील. बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधी चुकीचा नसतो. आळशी स्वभावाचा त्याग करा. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका, मग तो कितीही तुमच्या जवळचा असला तरीही. तुमच्या मनाची, शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत राहिली पाहिजे. पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं, साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका. तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका. फक्त तेच करा जे बरोबर आहे. कर्म करत राहिले पाहिजे, मग सफलता मिळो किंवा असफलता. कर्माचा त्याग कधीही करू नका. जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार. या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही. तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधीही सहन होत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही, तेव्हा ते तुमचे यश पाहून कधीही खुश होणार नाही. तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता, तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात, पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच सगळ्या सुखाचं दुःखाचं कारण आहे. जर तुम्ही या काळजी आणि चिंतापासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य करत राहिले तर तुमचं आयुष्य आनंदी होईल. गप्प राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही. ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही. कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा तशी बोलण्याची पद्धत बदलते. तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं, त्यांची टोमणे याचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही.